आज किचन ना एकदम पूर्ण झालेला आहे। त्यासोबत इथे मी रेडी होत होते कारण की ना आज फुल व्हिडिओ पण शूट करायचा होता आणि कोजागिरी पौर्णिमा पण होती, सो ते पण तयारी करायची होती। अगोदर चहा वगैरे केला आणि त्यानंतर मसाला भाताची इथे तयारी केली होती। तर दूध हे घोटत बसायचं म्हणलं की स्वयंपाक सिंपलच पाहिजे। तर इथे मी कुकरमध्ये तेल टाकलं, तेल गरम झाले की खडे मसाले जिरे टाकले, छान तडतडू दिले, बारीक कुटलेली अद्रक लसूण याच्यामध्ये ऍड केली, हिरवी मिरची टाकली, थोडं परतून घेतलं, कांदा याच्यामध्ये ऍड केला, त्याला छान परतून घ्यायचं। व्यवस्थित भाजून झालं की बटाटा आणि गोबी याच्यामध्ये टाकून घ्यायचं, थोडा परतून घ्यायचं आणि नंतर मग कट केलेलं टोमॅटो याच्यामध्ये टाकायचं, कोथिंबीर टाकून घेतली, व्यवस्थित मिक्स केलं, 2 ते 3 ग्लास पाणी टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं, काजू टाकायचं विसरले होते, नंतर तळून याच्यामध्ये ऍड केले मी। आणि आता पाण्याला उकळी आली की धुतलेले तांदूळ याच्यामध्ये टाकून घेतले, व्यवस्थित छान आता शिजवून घ्यायचं। मसाला भात रेडी आहे आणि एकीकडे दूध पण आटवणं चालू आहे। तर किचनसाठी मी मागवलेला आहे मिक्सर ग्राइंडर आणि गॅस शेगडी। आता मिक्सर ग्राइंडर जे आहे ते फिलिप्सचं आहे, 5000 रुपयाला मला पडले, त्याचा मी डिटेल व्हिडिओ शेअर केलाय, तुम्ही नक्की जाऊन बघू शकता। आणि गॅस शेगडीवरती तुमच्या काही जणांच्या बऱ्याच कमेंट होत्या, त्याच्यामुळे मग ती गोष्ट मी पण मनावर घेतली आणि फायनली गॅस शेगडी जी आहे ती घेतलेली आहे। दोन्ही पण ह्या वस्तू मी Amazonवरून घेतलेल्या आहेत, 5-5 हजार रुपयाला मला पडल्यात डिस्काउंटमध्ये। तसं कोजागिरीचं हे दूध ना आमचा प्लॅन होता की नवीन शेगडीवरती बनवूया, पण त्याचा पाईप जे आहे जुन्या शेगडीचा निघालाच नाही, मग काय जे आहे त्याच्यावरतीच बनवून घ्यावं लागलं। मग रात्री उशिरापर्यंत लेकरं पण जागी होतो, आम्ही सगळेजण वरी छतावरती आलो, चंद्राला दूध वगैरे दाखवलं आणि मस्त सगळ्यांनी दूध पिलं, एन्जॉय केलं। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, बाय।